नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. राज्यात विदर्भ मराठवाड्यात पावसानं अतोनात नुकसान पिकांचं केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आता पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. काय नेमकं घडतंय, प्रत्यक्ष फील्डवरची नेमकी काय स्थिती आहे, शेताच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आता नेते पोहोचत आहेत. यासोबतच एसटी आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना बसलेला आहे. दुसरा दिवस आहे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा. याबाबत नेमके काय प्रयत्न सुरू आहेत की हे आंदोलन मिटावं, यासाठी या सगळ्याचाच आढावा घ्यायचा आहे न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये. सुरुवात हेडलाईन्सने. आता काय करू? राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान. विदर्भ मराठवाड्याला सर्वाधिक फटका. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत करा, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. धनंजय मुंडेंकडून आज परभणीतल्या नुकसानीची पाहणी, तर आदित्य ठाकरे मराठवाड्यातील नुकसानीचा घेतायत आढावा. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. प्रवाशांचे प्रचंड हाल. आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठक. तोडगा निघणार का, याकडे लक्ष. एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी एसटी महामंडळ सतर्क. आजपासून दीर्घकाळासाठी करार पद्धतीनं चालक नेमण्याची चाचपणी. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन बेकायदेशीर. औद्योगिक न्यायालयाचे आंदोलनावर ताशेरे. तातडीनं कामावर रुजू न झाल्यास कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे महामंडळाला निर्देश. विधानसभा निवडणुकीत मविया एकत्र लढून राज्याला स्थिर सरकार देणार, शरद पवारांचं आश्वासन. तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा संख्याबळावर ठरणार, असंही वक्तव्य. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज महत्त्वाची आढावा बैठक. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमधील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. आणि स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर शिवरायांचा पुतळा कोसळला नसता, नितीन गडकरींचं वक्तव्य. तर जाणकारांचा सल्ला घेऊनच मत व्यक्त केलं असावं, शरद पवारांकडून गडकरींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची. आजचा दुसरा दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आणि आज सुद्धा लाल परीला ब्रेकच लागलेला आहे. जागच्या जागी अनेक भागांमध्ये एसटी आजही उभ्या आहेत. अर्थात हा दुसरा दिवस आहे, त्यामुळे तोडगा काढण्यासाठी आज आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक सुद्धा बोलावलेली आहे. मात्र राज्याच्या सर्वदूर सध्या गणेशोत्सवासाठी म्हणून अनेक जण आपापल्या गावी जाण्यासाठी निघालेले आहेत. कोकणात जाण्यासाठी अनेक चाकरमानी निघालेले आहेत. या सगळ्यांचे प्रचंड हाल या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे होत आहेत. विद्यार्थ्यांचे सुद्धा हाल होत आहेत. मोठं नुकसान या सगळ्यात एसटी महामंडळाचं सुद्धा झालेलं आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघणार आहे का, याकडे लक्ष असेल. प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले आहेत. दुसरीकडे एसटी महामंडळ सुद्धा आता दीर्घकाळासाठी करार पद्धतीनं चालक नेमण्याबाबत चाचपणी करत आहे, अशी माहिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. राज्याच्या अनेक भागात आजही एसटी जागच्या जागी उभ्या आहेत. अनेक आगारांमधून तर एकही एसटी बस सुटलेली नाहीये. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, शिर्डीसारख्या ठिकाणी असेल, अनेक भागांमध्ये जिथे ग्रामीण भागात खरं तर ही जीवनवाहिनी असते एसटी, ती एसटीची सेवा ठप्प पडलेली आहे. त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. धुळे, संभाजीनगर इथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. खरं तर त्यांची प्रमुख मागणी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची. आता ही मागणी आणि इतर ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होतात का, याकडे लक्ष असेल. मात्र या आंदोलनाचा तूर्तास मोठाच फटका सर्वसामान्यांना बसतोय. आणि शिर्डी एरवी गजबजणारं असं शिर्डीचं बस स्थानक असतं. आज मात्र शिर्डीच्या एसटी बस स्थानकावर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळतोय. कारण एसटी बस जागच्या जागी उभ्या आहेत. एसटी सेवा सुरू नाहीये, याचा फायदा मात्र खाजगी बस चालक घेतात. हे दृश्य आहेत एसटी बस स्थानकातली. एरवी सुद्धा या ठिकाणी साईंचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. एसटी सेवा बंद असल्यानं या भाविकांना
चांगलाच त्रास सहन करावे लागतात, चांगलाच फटका बसलेला आहे। दुसरीकडे या सगळ्याचा फायदा हे खाजगी चालक, खाजगी बस चालक आणि खाजगी छोटे गाडी व्यावसायिक जे आहेत ते उचलत आहेत। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीने। आपण आता शिर्डीच्या बस स्थानकावर आहोत आणि शिर्डीचं जे दररोज गजबजणारं बस स्थानक आहे त्या ठिकाणी मात्र आज कालपासून शुकशुकाट बघायला मिळतो आहे। एकही बस या ठिकाणी प्रवासी घेऊन आलेली नाहीये। देशभरातील शेकडोच्या लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते साईनगरीमध्ये दर्शन घेण्यासाठी दाखल होत असतात। शिर्डीला आलेल्या भाविकांना खासगी वाहनांच्या माध्यमातून नगर, पुणे, बाकीच्या अन्य ठिकाणी जो आहे तो प्रवास करावा लागतो। आपण दृश्यामध्ये बघू शकतो या बस स्थानक परिसरात जे आहे ते खासगी वाहनांची देखील रेलचेल वाढली आहे आणि खासगी वाहन चालकांकडून देखील प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडं देखील पुकारलं जातं आहे। आणि जे भाविक आहेत, जे नागरिक आहेत, बस बंद असल्यानं त्यांना मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागतोय। भाविक असेल, नागरिक असेल, यांना कुठेतरी मनस्ताप झाल्याचं बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहमदनगर। आज आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांसोबतच्या संध्याकाळच्या बैठकीकडे आणि या बैठकीतनं या संपाबाबत, या आंदोलनाबाबत काहीतरी सकारात्मक तोडगा निघावा अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची पूर्तता सरकारनं करावी असंही शरद पवारांनी म्हटलंय। आज सकाळीच माझ्या वाचनात आले की मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे। त्या बैठकीतनं हेच काही मार्ग निघाला तर आनंद आहे। एस टी कामगारांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, त्याच्यात मदत त्यांना करावी आणि शक्यतो लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा। आणि त्याचं कारण की आणखी 1 दिवसांनी 2 दिवसांनी एस टीने कोकणामध्ये जाणारा मुंबईकर असेल किंवा कोल्हापूरकर असेल हा एक मोठा वर्ग असतो। सणासुदीचे दिवस आहेत आणि त्याच्यात लोकांना यातना होऊ नयेत अशी भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि एस टी कामगारांच्या प्रश्नाची लवकर सोडवणूक करावी। तर एकीकडे सरकारी पातळीवरून एसटी महामंडळाकडून हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दुसरीकडे मागण्या मान्य झाल्याने तर तीव्र आंदोलन उभारू असा इशाराच एसटी कर्मचाऱ्यांकडून देण्यात आलेला आहे। दुसरीकडे या आंदोलनात पडळकर आणि सदावर्ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत असा आरोपही एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला जर बैठकीत तोडगा निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय। आंदोलकांशी मुंबई सेंट्रलमध्ये बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। सर, आज काय काय होणार आहे? आज तुमची सध्या बैठक आहे, काय त्या बैठकीत होणार आहे? माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर सायंकाळी 7 वाजता बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीमध्ये आम्ही मागच्या 7 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांसोबत झालेल्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावं यासह इतर आर्थिक मागण्यांची संदर्भामध्ये सविस्तर चर्चा केली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बैठकीमध्ये अत्यंत सकारात्मकता दाखवली। निर्णयापर्यंत बैठक येऊन ठेपलेली असताना ती बैठक त्या दिवशी समाप्त करून 20 ऑगस्ट रोजी प्रशासन आणि शासन आणि संघटना प्रतिनिधीच्या माध्यमातून चर्चा करून सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यासंदर्भामध्ये निर्देश दिले होते। परंतु दुर्दैवानं 20 ऑगस्ट रोजी बैठक झाली नाही। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळणं शक्य असताना सुद्धा केवळ 5, 4 आणि 2.5 सारखी तुटपुंजी वाढ घेऊन आंदोलनातून पळ काढण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकरांनी केलं। विलिनीकरणाशिवाय चर्चा नाही, विलिनीकरणाशिवाय चर्चाच करणार नाही आणि माघार घेणार नाही अशी अडमुठी भूमिका घेऊन सदावर्तेंनी कामगारांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कामगारांना 2.5 वर्षामध्ये सुद्धा 1 रुपयाची वेतनवाढ मिळाली नाही, म्हणून आंदोलनामध्ये आज उतरावं लागलेलं आहे। आणि या माध्यमातून मी आपल्या सरकारला विनंती करतोय, आवाहन करतोय की हे बाजारभुंगे एजंट म्हणून सरकारचं काम करत असतील आणि कामगारांच्या अन्नामध्ये विष फिरून जर तुटपुंजा वेतनामध्ये माघार घेणार असतील तर एसटी कामगार आता हे ऐकणार नाही। रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा कल्याणमध्ये सुद्धा सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसलेला आहे। एसटी बस मोठ्या संख्येने उपलब्ध नाहीयेत आणि याचा फायदा गैरफायदा खाजगी बस चालक आणि खाजगी व्यावसायिक उचलतायत। कल्याणमध्ये एसटी स्थानकात एरवी आपण पाहतोय गजबज असते, एसटी ये जा करत असतात, मात्र आज प्रवासी इथे ताटकळत बसल्याचं चित्र दिसतंय। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी।
मी आहे कल्याणच्या एस टी डिपोमध्ये. आपण पाहू शकता सकाळपासूनच जे प्रवासी आहेत ते ताटकळत उभे आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून जे प्रवासी आहेत ते गावाकडे जाण्यासाठी आलेले आहेत. मात्र एस टी आगारामधनं एकही बस अजून सुटलेली नाही. त्यामुळे प्रवासी जे आहेत ते ताटकळत उभे आहेत. काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, कुठे चालत आपण आणि केव्हापासून आलेले आहात? आत्ताच सांगितलं अहमदनगरला जाते मी आणि सकाळी 6:15 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहे. रिझर्वेशन केलेलं आहे. आम्हाला कल्पनाच नव्हती की रिझर्वेशन करून पण गाडी येणार नाही करून. तर आम्ही सकाळपासून तेच वाट बघतोय गाडीची. आता येईल मग येईल करून आता 10 वाजून गेले तरी अजून गाडीचं काही ठिकाणा नाही. सकाळपासून ताटकळत उभे आहेत. आणखी काही प्रवासी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. ताई, आपण कुठे चाललेला आहात, केव्हापासून आलेला आहात? मी 2 तास झाले इथे बसलेले आहेत. मला आळे फाट्याला जायचं आहे आणि बसची वाट पाहते पण बसच अवेलेबल नाही आहे इथे. आता काल मी येताना बसने 85 रुपयामध्ये आले. आज प्रायव्हेटवाले 400 ते 500 रुपये बोलत आहेत. तर एवढं पॉसिबल नाही आहे आपल्याला जाणं. तर खूप प्रवासामुळे ना खूप हाल होतात की गाड्याच नाही आहेत. तर लवकरात लवकर बस चालू करा एवढीच आमची रिक्वेस्ट आहे. जे खाजगी बस आहेत त्या बस जे चालक आहेत, वाहक आहेत, त्यांच्याकडनं लूट केली जाते. 400 ते 500 रुपये आळेफाट्यासाठी जाण्यासाठी ते मागत आहे. त्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांचं त्यामुळे लूट होत आहे असं म्हणणं आहे. कॅमेरामन स्वप्नील शेजवळसह आतिश भोई, झी मीडिया, कल्याण. आणि आता वळणार आहोत महत्त्वाच्या एका राजकीय घडामोडीकडे. मवियामधल्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. याबाबतचा निर्णय हा संख्याबळानुसारच ठरेल. यासोबतच त्यांनी आम्ही म्हणजेच मविया मिळून एकत्रितपणे आम्ही स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणार असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या वादाबद्दल विचारलं असता हा निर्णय हा संख्याबळावर ठरेल. आत्ता याबद्दल बोलणं योग्य नाही असं शरद पवारांनी म्हटलं. निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचे. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू. एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्या नंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ. पवारांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पुन्हा एकदा स्पष्ट भूमिका केलेली आहे. तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी जाहीर करा अशी ज्यांची मागणी आहे, उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात म्हटलेलं आहे की आम्ही तीनही पक्ष एकत्र मिळून याबाबत निर्णय करू. आता मवियामध्ये हा वादाचा मुद्दा आहे. मात्र सध्या आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही तीनही पक्ष एकत्रित मिळून या मुद्द्यासंदर्भात निर्णय घेऊ. आदित्य ठाकरेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे, काय त्यांनी सावध भूमिका घेतली आहे पाहूया. अंतर्गत चर्चेवर होईल. मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार करायचं. ती चर्चा आम्ही करत राहू. बघा, तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार. त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे. मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकू. दृश्य आपण पाहतोय. आदित्य ठाकरे सध्या मराठवाड्यात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचोडमध्ये सध्या ते पाहणी करतायत. त्याच्या बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबाबत जाणून घेतलेलं आहे. खरं तर मराठवाडा, विदर्भ या दोन्ही विभागांना गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. जवळपास 11 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, संजय राऊत हे मराठवाड्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी करतात. रात्री मला ऑर्डर निघालेली आहे आणि आज महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचनामे सुरू झाले पाहिजेत. नाहीतर जी परिस्थिती आहे ती सरकारला दिसणार नाही. नाहीतरी सरकारचं डोळे बंद आहेत, कान बंद आहे, लोकांचं काही ऐकत नाही, काही पाहत नाहीये. पण काही प्रॅक्टिकल पण ज्या गोष्टी, जसं इथं आता पुलाचा विषय, इथे जे पाणी साचतं हे गेले 7 वर्षाचं साचतंय. तर आम्ही कलेक्टर महोदयांशी पण बोलणार आहोत. पण काही तातडीने यांना मदत झाली पाहिजे, ती अपेक्षित आहे. हो, मदत मिळाली नाही. म्हणजे आपण दोन्ही, हो, हे आपण मागच्या पण शेतात ऐकलं की 2 वर्ष
जी काही आपत्ती आली असेल, मग कधी गारपीट असेल, कधी अवकाळी पाऊस असेल, कधी सततचा पाऊस असेल, पंचनामे होतात पण मदत होत नाही. आणि हे सरकार निर्दयी आहे हे आम्ही पहिल्यापासून बोलत आलेलो आहोत. पण आपण पाहतोय की बळीराजा आज त्रस्त आहे, हैराण आहे आणि त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठी हे सरकारमधून कोणी उभं नाही. 11 लाख हेक्टरवर प्रचंड नुकसान झालेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत जे गद्दार सरकारमधले कृषी मंत्री होते ते मराठवाड्यातलेच होते, ह्याच जिल्ह्यातले होते. आता पालकमंत्री आहेत पण त्यावेळी देखील फिरकले नव्हते. आता कृषी मंत्री कोणीतरी दुसरं आहे, नाव देखील माहिती नाही महाराष्ट्राला. आपण पाहतो याच्यात राजकारण न आणता खरं तर मदत ही तातडीची झाली पाहिजे. कृषी मंत्री पण उतरले आता पाहणीसाठी. हो, मी तुम्हाला परवाच सांगितलं होतं, कुठेतरी प्रेसमध्ये बोलत होतो की माझा दौरा जाहीर होत्याच हे लोक आता उतरतील. आज मला वाटतं योगायोगाने इथे राष्ट्रपती महोदय पण मला वाटतं मराठवाड्यात आहेत. त्यांनी देखील याची थोडी माहिती घेणं गरजेचं आहे, दखल घेणं गरजेचं आहे, कारण आम्ही ह्याच देशाचे नागरिक आहोत. आणि राष्ट्रपती महोदयांनी जसं बेंगॉलच्या त्या केसवर मत व्यक्त केलं तसं आमच्या शेतकऱ्यांच्या पण आज परिस्थितीवर मत व्यक्त करणं हे गरजेचं आहे. ज्या ठिकाणी रोडची कामं झाले त्या ठिकाणी चुकांमुळे अनेक शेतकरी हजारो हेक्टर आहेत ना. आता ह्या ज्या शेतात आहोत मला वाटतं मामा 7 वर्ष बरोबर इथे ते पुलाचं. आणि काही ठिकाणी असे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत आम्ही नोंद करून घेतोय, कलेक्टरांची पाठपुरावा करू. ठीक आहे. आपलं चष्म्याचं एक ई-पीक ॲप जे आहे, ई-पीक ॲप आहे ना ते बंद आहे. त्यामुळे जर ई-पीक वर नोंद केली नाही तर शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. डाऊन झालंय, डाऊन आहेच. आणि आता हेच प्रश्न आहेत बघा, हे मूलभूत प्रश्न. काय होतं की खूप वेळा होर्डिंगवर सगळं दिसतं पण लोकांपर्यंत आलंय का? बरं, ई पीक पाहणीचं जरी असलं तरी नेटवर्क आहे का आपल्याला इथे? थँक्यू सर. सांभाळून चला. फाट्यावरून एक अत्यंत महत्त्वाची घडामोडी आपल्याला माहिती आहे. शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि शरद पवारांच्या टीकेला हसन मुश्रीफांनी उत्तर दिलंय. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे. शरद पवारांना सगळी परिस्थिती माहिती आहे असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. काय नेमकी त्यांनी प्रतिक्रिया या संदर्भात दिली आहे, काय उत्तर दिलंय त्यांनी शरद पवारांच्या टीकेला, ऐकूया. मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत. ज्या शरद पवार यांनी प्रत्येक निवडणुकीत तुमच्यासाठी प्रचार केला, आता तेच तुम्हाला पाडण्यासाठी थेट कागलमध्ये आले होते काल, काय सांगाल? नाही, अजून निवडणुकीला वेळ आहे. निवडणुकीत ज्या ज्या वेळा त्यांनी आले त्यावेळी राजाविरुद्ध प्रजेचा प्रचार केला, प्रजेला निवडून द्या म्हणून सांगितलं. कालही तशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. परंतु काल तर त्यांनी सांगितलं की जे माझ्यासोबत होते मी त्यांना मोठं केलेलं आहे, परंतु माझ्या संकटाच्या काळात मात्र ते लाचार होऊन पळून गेले. त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती माहिती आहे. आणि आपल्याला ही निवडणूक आहे नायक विरुद्ध खलनायक अशी आहे की ज्यांनी ही परिस्थिती ओढवली केली त्यांच्या ते साथीला गेले, याचं दुःख मला आहे. ओके. परंतु ज्या प्रकारे समरजित घाटगे यांना ताकद मिळेल या प्रकारे असं वाटतं? अजिबात नाही. आता निवडणुकीचा निकालच कळेल ना. ओके. परंतु तरी देखील निकालापर्यंत वाट बघा. ओके. तरी देखील ज्या प्रकारे कालचं वातावरण पाहता, तुतारी हाताळीत येणं, त्यानंतर जयंत पाटील येणं, शरद पवार येणं, कागलचं एकंदरीत राजकारण जे आहे ते बदललेलं. निवडणुकी एक सभा झाली असं बदलत नाही. माझ्या सभा अशा प्रचंड सभा झालेल्या आहे. अजून त्याला 2 महिने अवकाश आहे, असं बदलत नाही वातावरण. परंतु सवाल आहे की माझ्यासारख्या एका अल्पसंख्याक नेत्याच्या उलटं, कार्यकर्त्या उलटं इतकं का जोर लावत आहे त्याचं मला आश्चर्य वाटतं. समरजितला ताकद मिळेल तर तुतारी घेतल्या मग? नाही, अजिबात नाही, काही होणार नाही. आता हे झालं की आता. व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. तर समरजित घाटगेंना मतं मिळणार नाहीत असं हसन मुश्रीफ म्हणतायत. इकडे कोकणात निवडणूक जाहीर होण्याआधीच राजकीय शिमगा सुरू झालेला आहे. आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे. मंत्री उदय सामंत यांनी पक्ष कसे बदलले, कशी मंत्रिपदं मिळवली यावरून राजन साळवींनी टीका केलेली आहे. तर दुसरीकडे राजन साळवींवर टीका करून मी त्यांना मोठं करणार नाही असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. आपण किती पक्ष बदलला, आपण मंत्रिपद कशी कशी भूषवला, ते वेगवेगळ्या पक्षाच्या नावावरती भूषवलेले आहे, त्यांनी विसरू नये. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची आज धावपळ असेल, धडपड असेल, काही असेल. राजन साळवी साहेबांचं जे काही मत आहे ते काही मनावर घेत नाही. ते मनावर घ्यावं असं देखील मला वाटत नाही.
आणि माझ्यासारख्यानं राजन साळवींच्या मतावर माझं मत व्यक्त करून त्यांना मोठं करण्याची काही आवश्यकता नाही. आणि महत्त्वाची घडामोड आहे, राज्यभरात अनेक भागांमध्ये शेतीचं मोठं नुकसान मुसळधार पावसानं केलेलं आहे. सप्टेंबरमधल्या पावसानं विदर्भ मराठवाड्याला झोडपून काढलेलं होतं, तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सुद्धा काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्या संदर्भात आता नुकसानाची माहिती आता समोर आलेली आहे. जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 1.70 लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. नुकसानाचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसलाय. बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांना फटका बसलाय. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात राज्यातील 36 पैकी 25 जिल्ह्यांना कमी जास्त प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलाय. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे कमी नुकसान झालं. सोयाबीन, नाचणी, भुईमूग, ऊस, कापूस, तूर, मका याचं मोठं नुकसान अतिवृष्टीनं केलंय. आणि मराठवाडा आणि विदर्भाला सर्वाधिक नुकसान त्या ठिकाणी मुसळधार पावसानं शेती पिकांचं झालेलं आहे. सगळ्यात मोठा फटका हा सोयाबीनला बसलेला आहे, तर मक्याला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे. वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसानं थैमान घातलंय. शेतातील मक्याचं उभं पीक भुईसपाट झालंय. या उद्ध्वस्त पिकाकडे पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. त्यानं अक्षरशः हंबरडा फोडलाय. हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्याला रडू कोसळलेलं आहे. नाना ठोंबरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. मोठ्या कष्टानं उभं केलेलं हे पीक होतं, मात्र जे पावसानं उद्ध्वस्त झालं त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावाही घेणार आहोत सुपरफास्ट. बुलढाण्यात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. गेल्या 72 तासात झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. चिखलीच्या पेठ दिवठाणा परिसरात पैनगंगा नदीला पूर आल्यानं हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. अतिवृष्टीमुळे नांदेड शहराला पुराचा वेढा पडलाय. शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी आणि आसना नदीला पूर आलाय. या पुराचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. नांदेडच्या पूर परिस्थितीची विदारकता दाखवणारी ही हवाई दृश्य खासदार अशोक चव्हाण यांनी विमानातून टिपली आहेत. अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील डांगरीपुरा परिसरात मातीचं घर कोसळलं, त्यामुळे भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबून 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. परभणीत बैलपोळ्यानिमित्तानं बैल घेऊन जाण्यासाठी नदीपात्र ओलांडताना शेतकरी पुरात वाहून गेला. त्यांचा शोध अद्याप लागला नाहीये. त्यांची ग्रामस्थांकडून शोधाशोध सुरू आहे. तर गंगाखेड इथे पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालंय. 11,67,000 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. नांदेडमध्ये 3.34 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय, तर 12 जण पुराच्या पाण्यात वाहून गेलेत. धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सर्वात कमी नुकसान झालंय. तर नुकसानीमुळे मोठा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेलेलं आहे. आता भरघोस मदतीची या शेतकऱ्याला अपेक्षा आहे, ती पूर्ण होते का याकडे आमचं लक्ष असेल. असे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तूर्तास झी 24 तासच्या या न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथे थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.